नमस्कार. मी प्रोफेसर आनंद ज्ञानबोटे बिक्सी कॉलेजमध्ये गेली 14 वर्ष काम करतो. तर आज तुम्हाला मी कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएशन केल्यानंतर करिअर अपॉर्च्युनिटीज कोणत्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिली अपॉर्च्युनिटी आहे हार्डवेअर आणि नेटवर्किंग. दुसरी आहे डेटाबेस इंजिनिअरिंगमध्ये. तिसरी आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये. चौथी आहे मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. पाचवी आहे गेम डेव्हलपमेंट. 6वी क्लाउड कम्प्युटिंग आणि AI आणि ML. परत आहे सायबर सिक्युरिटी, हॅकिंग आणि वेब डेव्हलपमेंट. तर अशा भरपूर काही अपॉर्च्युनिटी एका कम्प्युटर ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मिळणार आहेत. सोबत 2025 ते 30मध्ये क्लाउड आर्किटेक्ट, ॲप्लिकेशन आर्किटेक्ट, IT डायरेक्टर, सॉफ्टवेअर इंजिनियर, वेब डेव्हलपमेंट आणि डेटा सायंटिस्ट यामध्ये भरपूर काही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा, प्रिव्हियस स्लाईडला मी तुम्हाला एकदा घेऊन जातो आहे. हार्डवेअर नेटवर्किंग केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला CCNA, CNA असे 2-3 कोर्सेस आहेत. हार्डवेअर रिपेअरिंगमध्ये काही कोर्सेस आहेत. ते केल्यानंतर 3 ते 5 लाखाचा पॅकेज चांगला मिळतो. डेटाबेसमध्ये ओरॅकल आणि MS SQL ह्या 2 ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत, ज्या पूर्ण जगावर राज्य करतात, यांच्या डेटाबेस कंपनीमध्ये तुम्ही एखादं सर्टिफिकेशन जर चांगलं केलं, BE केल्यानंतर तुम्हाला चांगला जॉब मिळेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जावा प्रोग्रॅमिंग, C++ प्रोग्रॅमिंग आणि सध्याची जी लेटेस्ट रिॲक्ट वगैरे जे काय आहे फुल स्टॅक डेव्हलपमेंट, त्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता. मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये अँड्रॉइड स्टुडिओचा तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. सध्याचं युग तुम्हाला माहीत आहे, मोबाईलमध्ये सर्व काही ॲप्लिकेशन्स वगैरे बनतात वेगवेगळे. तर वेगवेगळ्या कंपन्या आपल्या कंपन्यांसाठी ॲप्लिकेशन बनवतात. तर तुम्हीसुद्धा एखादं ॲप्लिकेशन बनवून त्यामध्ये काम करू शकता आणि करिअर करू शकता. त्यानंतर आहे गेम डेव्हलपमेंट. जसे ऑनलाईन गेम तुम्ही पाहता, रम्मी, झोपी लुडो. तर या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये सुद्धा करिअरची चांगली संधी आहे आणि पॅकेज चांगलं त्यामध्ये मिळतं. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये आपल्याला जर पाहायचं म्हटलं, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये Amazon AWS आणि मायक्रोसॉफ्ट Azure या 2 अपॉर्च्युनिटी चांगल्या आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही एक सर्टिफिकेशन केलं BE नंतर तर तुम्हाला चांगला LPA मिळू शकतो. AI आणि ML, ChatGPT, जनरेटिव्ह AI यामध्ये बऱ्याच काही अपॉर्च्युनिटीज आहेत. यासाठी तुम्हाला थोडासा पायथॉनचा अभ्यास करावा लागेल. सायबर सिक्युरिटी आणि हॅकिंग हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टला सध्या भरपूर मागणी आहे. लोकांचे भरपूर मोबाईल हॅक वगैरे होतात. तर जे काही आपलं गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचं सायबर सेल आहे, त्यामध्ये तुम्हाला एखादा अपॉर्च्युनिटी मिळू शकते. वेब डेव्हलपमेंटमध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट, जावास्क्रिप्ट, VB-स्क्रिप्ट, सायबर ह्याच्यामध्ये बराच काही अभ्यास त्यामध्ये आहे. तर बघा, कुठला तरी एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी यापैकी सिलेक्ट करून तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये मास्टरी मिळवायची आहे आणि तुम्हाला नक्की 100% जॉब मिळणारच आहे. जसं इतर ब्रांचेसकडून इथं तुम्ही येऊ शकता. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल करूनसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. पण ते येत असताना तुम्हाला थोडासा कॉम्प्लिकेटेड किंवा डिफिकल्ट जाऊ शकतं. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगला जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली 12वी नंतर, तर तुम्ही अवश्य त्यामध्ये ॲडमिशन घ्या. तरी संधी डावलू नका. तर तुमच्यासमोर मी इथं काही करिअर अपॉर्च्युनिटीज दाखवतो आहे. जसे की क्लाउड आर्किटेक्ट, डेटा सायंटिस्ट, पायथॉनमध्ये बरंच काही त्यामध्ये आहे. परत इथं काही मी लिस्ट केलेली आहे. इथं त्यामध्ये बघा, सॉफ्टवेअर इंजिनियर, डेव्हलपर आहे, वेब डेव्हलपर आहे, मोबाईल ॲप डेव्हलपर आहे, कम्प्युटर सिस्टम ॲनालिस्ट आहे, प्रोग्रामर आहे, असं बरंच काही, क्रिप्टोग्राफर आहे, डेटा सायंटिस्ट आहे. खूप काही अपॉर्च्युनिटी आहेत. तर असं म्हणायला लागले की कम्प्युटर सायन्सला पुढे जाऊन जॉब मिळणार नाही वगैरे वगैरे, तर तसं काहीही नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच जी आहे ती निवडावी आणि इतर ब्रांच तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स पण निवडू शकता. इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा तुम्ही कम्प्युटरमध्ये परत येऊ शकता. तर इतर ब्रांचेसला करिअर अपॉर्च्युनिटी आहेत, नाही असं नाही आहे. पण सध्या जे काही ट्रेंड चालू आहे पुढच्या 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी, तो कम्प्युटरचा आहे. तर तुम्ही कम्प्युटरला प्रेफरन्स द्या. कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. नमस्कार. मी प्रोफेसर आनंद ज्ञानबोटे बिक्सी कॉलेजमध्ये गेली 14 वर्ष काम करतो. तर आज तुम्हाला मी कम्प्युटर